आज आम्ही आहे ना ज्योतिबाच्या दर्शनाला आलोय, तर आता ज्योतिबाचं दर्शन आहे. आणि आमची ड्रायव्हर खतरनाक आहे. आम्ही आहे ना हिला आहे ना फॉरेन वरनं मागवले, हिला फॉरेन वरनं हायर केले. तो काही वेल एज्युकेटेड ट्रेन्ड ड्रायव्हर. तो मी हिला ना बाहेरनं मागवले ड्रायव्हरगिरी करायला. तो काय तुम्ही ठगता, काय तुम्ही ठगता काही घे मागे गाडी आणली काय तर बघतोय काय. Hello guys and welcome back to my another vlog guys. Good morning everyone from Kolhapur guys. So आज आहे ना आम्ही आहे ना ज्योतिबाला चाललोय आमच्या कुलदेव. सो स्टे ट्यून. तुम्हाला पण दर्शन दाखवतो गाईज. सो चला रस्त्यावर भेटू. ओके चलो. सो गाईज निघलोय आम्ही आता घरातलं. जस्ट गाडी काढली आणि वातावरण बघा गाईज. वातावरण एकदम पुढे ना एकदम खतरनाक झालं. पूर्ण फॉग झालं आणि पूर्ण पांढरं झाले. हा जो पुढचा डोंगर आहे ना तो पन्हाळ्याचा डोंगर आहे, पण तो डोंगर दिसतच नाही ॲक्च्युली. एवढं फॉगी झाले गाईज. पूर्ण एकदम मस्त एकदम वातावरण झाले आणि पाऊस एकदम थोडासा रिमझिम पाऊस येतोय. एवढं बघा तो डोंगर दिसते का. तो पुढचा डोंगर आहे ना तो पन्हाळा फोर्ट आहे, पन्हाळा हिल स्टेशन. सो तो डोंगर पण दिसत नाही ॲक्च्युली. एवढं फॉगी झाले आणि पाऊस आहे. आणि ही ब्रिजची कामं, ही पिलर्स बघा केवढी मोठी पिलर्स आहेत. इथनं रत्नागिरी बेंगलोर हायवे जाणार आहे गाईस. आता आम्ही लागलो आहे रत्नागिरी कोल्हापूर हायवेला. तुम्ही बघू शकता. जिथनं लेफ्टला जाणार आम्ही कोल्हापूर साईडला, आणि हा जो राईटला गेला आहे ना तो रत्नागिरीला गेला आहे. सो इकडनं आम्ही जाणार कोल्हापूर साईड. सो आज आम्ही आहे ना ज्योतिबाला चाललो आहे, आमच्या कुलदेवतला आम्ही महिन्यातनं एकदा जात असतो. कधीतरी वेळ भेटला तर एक्सटेंड होऊन जातं, पण जातो आम्ही. सो आमचा कुलदैवत आहे ज्योतिबा. सो तो डोंगरावर आहे, ज्योतिबाचा डोंगर आहे. तिथे पण क्लायमेट एकदम भरपूर छान असते गाईस. तिथे पण क्लायमेट आहे ना एकदम भरपूर छान असते गाईस. सो ते पण क्लायमेट मी तुम्हाला दाखवेल गाईस. एकदम मस्त असते क्लायमेट. पाऊस सध्या चालू आहे गाईस. तुम्ही बघू शकता पाऊस आहे ना. वातावरण एकदम खतरनाक झालं. सो मजा येणार आहे गाईस. सो स्टे ट्यून गाईस. तुम्हाला आहे ना ज्योतिबा डोंगरवरचं क्लायमेट दाखवतो गाईस. भाऊ डोंगर बघा ही शपथ. पुढचा जो डोंगर आहे ना तो पन्हाळ्याचा डोंगर आहे. तो डोंगर आहे ना पूर्ण काही दिसत नाही गाईस. काही दिसत नाही. पूर्ण पांढरा झालाय, पांढरा शुभ्र. आणि पिलरची कामं चालू आहेत गाईस. तो गाईस बघा तुम्ही. आता थोडा डोंगर आहे ना दिसतोय पन्हाळ्याचा. बघा तो काही आहे ना फॉग झाले ना तो दॅट्स वाय. आणि हा जो समोरचा डोंगर आहे ना हा इकडला तो पावनगड आहे. हा पावनगड तो पन्हाळागड. तिकडे म्हणजे दोन्ही हा पावनगड आणि पन्हाळागड ते एका व्हॅलीमुळं डिवाइड झाले. दोन किल्ले झाले. ऍक्च्युली पावनगड आहे ना हा किल्ला महाराजांनी ना पन्हाळ्याच्या प्रोटेक्शनसाठी. काही हा डोंगर आहे ना किल्ला आहे. सॉरी हा पावनगड किल्ला आहे काही. हा पण किल्ला बहुत सुंदर आहे. त्याच्यावर पण खूप सारी फॉग जमा झाले काही. तुम्ही बघू शकता भरपूर फॉग आहे. आणि हा जो समोरचा किल्ला डोंगर दिसतो तो पन्हाळागड. आणि आम्ही आता सध्या पोचलो आहे आंबोडे गावात. हे जे गाव दिसते ना तुम्हाला हे आंबोडे गाव आहे. इथे आहे ना खूप छान वातावरण होतं. म्हणजे एकदम आहे ना धुकं एवढी या गावामध्ये जमावतात ना. बघा ना डोंगर आणि हे डोंगरावरती आहे ना ही शाळा आहे. खूप छान आहे. ॲक्च्युली मराठी शाळा आहे ना जुन्यातल्या खूप छान वाटतात सगळ्या. मजा आहे. म्हणजे एकदम असं एकदम फील एकदम आहे ना. म्हणजे असं गावरान फील येते. गावरान फील. अशी मराठी शाळा बघितली ना जुन्यातली तर बघा ती दिसते ना ती मराठी शाळा आहे. आणि आम्ही आहे ना त्या डोंगरावर जाणार आहे. तो समोर एक डोंगर दिसतोय ना तुम्हाला. तो समोर एक डोंगर आहे. तो पण पूर्ण धुक्यामध्ये गेलाय. तिथे जाणार आहे. तो डोंगर आहे ना आमचा ज्योतिबाचा डोंगर आहे. तो आमचा तो कुलदैवत ज्योतिबा आहे. तर आम्हाला दर्शनासाठी आहे ना दर महिन्याला जायला लागतं किंवा आठवड्याला. म्हणजे जेव्हा वेळ असेल ना तेव्हा आम्ही जातोय. आणि आमची देवी आहे ना तुळजाभवानी. तुळजापूर तो सर्वांना माहितीच असेल. तुळजाभवानी. तो आम्ही तिकडे पण जातो, पण जास्ती नाही, फ्रिक्वेंटली जात नाही. आम्ही आता लय वर्षापूर्वी गेलेलो. त्याच्यावर अजून गेलेलो ना. आम्ही वेळ काढून जाईल एकदा आम्ही. तो बघा जायचं समोरचा जो डोंगर दिसतो ना त्या डोंगरावर जायचं आम्हाला. हा जो समोरचा डोंगर आहे ना त्या डोंगरावर तो ज्योतिबाचा डोंगर आहे. तिथे धुकं बघा किती धुकं साठलीत ना. एवढी धुकं साठलीत ना मजा येणार आहे काही मजा. तो गाईज आम्ही आता इथनं ना लेफ्ट घेणार आहे गाईज. इथनं लेफ्ट घेऊन आम्ही तो इकडनं ज्योतिबाला रस्ता जातोय. आणि हे जे समोर मंदिर दिसते ना ते म्हसोबाचं मंदिर आहे. हे जे मंदिर दिसते ना तुम्हाला
हे मसोबाचं मंदिर. गाईज आम्ही ज्योतिबाला चाललोय. गाय बोला ज्योतिबाच्या नावानं सांग मला, ज्योतिबाच्या नावानं सांग. हा पूर्ण आहे ना, पूर्ण पॅच आहे ना ॲक्च्युली. पूर्ण आहे ना झाडांनी, बघा पूर्ण झाडांनी आहे ना, म्हणजे पूर्ण झाडांनी भरलेला पॅच आहे. थोडा पाऊस आहे आज, जास्ती पाऊस नाही. मगाशी पाऊस पडत होता, सो आता पाऊस थोडा कमी झाला आहे काही. आणि झाडं ग्रीनरी बघा काही, ग्रीनरी खूप छान झाली आहे. आजूबाजूला ग्रीनरी बघू आज नाही तुला. सो काय इकडनं हा रस्ता गेला ना, तो ज्योतिबाला गेला. सो इकडनं स्टेट जाणार आहे. सो काय आता आम्ही ना जस्ट आहे ना डोंगर स्टार्ट झालं आणि त्या डोंगरावरती आम्ही जस्ट आता आलोय. तर पूर्ण आहे ना, पूर्ण फॉग आहे काही, पूर्ण फॉग. आजूबाजूला आहे ना माझ्या पूर्ण फॉग आहे. तो आहे ना, मी तुम्हाला दाखवतो. बघा मागे, बघा मागे दिसते ना फॉग, तो पुढे पण दाखवतो. काहीच बघा पूर्ण फॉग आहे काही, पूर्ण फॉग, पूर्ण फॉग आहे काही. पूर्ण डोंगर बघा, हा डोंगर बघा. काय फॉग बघू शकता, काय लय फॉग आहे. क्लायमेट बघा नाही, एक नंबर खालची दरी आहे काही काय पूर्ण फॉगी झाले. हा काय पूर्ण फॉग आहे काही, पूर्ण फॉग. प्राईस बघा तुम्ही, खालची दरी बघा, पूर्ण दरी आहे. आणि डोंगर बघा, पन्हाळ्याचा डोंगर पण दिसतोय काही, एक नंबर मध्ये. मजा येणार आहे, भरपूर मजा येणार आहे. आम्ही खतऱ्याचा सामना करत पुढे चाललोय. भरपूर इथे खोल दऱ्या आहेत काही. आणि आमची ड्रायव्हर खतरनाक आहे. आम्ही आहे ना, हिला आहे ना फॉरेन वरनं मागवले, हिला फॉरेन वरनं हायर केले. तो काही वेल एज्युकेटेड ट्रेन्ड ड्रायव्हर. तो मी हिला ना बाहेरनं मागवले ड्रायव्हर गिरी करायला. तो काय किवी थम्सअप, काय किवी थम्सअप काही निघे मागे गाडी आणले काय तर बघतोय काय. गाईज फॉग बघू शकता तुम्ही, सगळीकडे फॉग आहे. आता आम्ही जस्ट आहे ना, जस्ट डोंगरावर आली होती बचा. सो गाईज इथे आहे ना चेकिंग पॉईंट आहे. फॉग बघा तुम्ही आहे ना, एकदम वातावरण कातील झाले, कातील वातावरण. गाईज पूर्ण फॉग आहे, पूर्ण वातावरण एकदम खतरनाक झालेलं आहे. आणि सबसे कातील ज्योतिबा डोंगर. आता आम्ही आहे ना जस्ट आहे ना डोंगरावरती अराइव्ह झालो. सो हा जो लेफ्ट साईडला तुम्ही बघता ना, हे एसटी स्टँड आहे ज्योतिबाचा आहे ना, ज्योतिबाचं एसटी स्टँड आहे. तो इकडनं आम्ही पुढे जाणार आहे. पूर्ण धुकं गाईज, एवढी धुकं झाले त्या गाईज ज्योतिबा डोंगरावर मी बोलू शकत नाही, एवढी धुकं झाली. सो गाईज ते ठेवून आता आम्ही ना दर्शनाला जाणार आहे. खालती डायरेक्ट आहे ना ज्योतिबाच्या आहे ना पायथ्याशी गाडी जाते ना, सो तिथे जाणार आहे आणि दर्शन घेणार आहे ज्योतिबाचं. ओके, सो इकडून पण तुम्ही आहे ना चालत जाऊ शकता. ऍक्च्युली इथनं पण रस्ता आहे, सो इथनं पण तुम्ही खालती चालत जाऊ शकता. पण आम्ही आहे ना डायरेक्ट आहे ना गाडी खालती नेणार आहे. सो इकडून रस्ता आहे, इकडून एक रस्ता आहे. चालत जाऊ शकता तुम्ही, काही एवढा काही इश्यू नाही. आणि काही तुम्ही धुकं बघा गाईज, बघा ना एवढं वातावरण छान झाले ना गाईज. तुम्हाला पटणार नाही की हा ज्योतिबाचा डोंगर आहे. कोल्हापुरात आहे ना ज्योतिबाचा डोंगर. सो कोल्हापूरमध्ये आहे ना, जेव्हा पण तुम्ही येईल ना, तेव्हा क्लायमेट एकदम आहे ना खतरनाक असते गाईज. एकदम खूपसुरत क्लायमेट असतं ना गाईज, एकदम मस्त असतं. कोल्हापूर इज द बेस्ट गाईज. सो क्लायमेटसाठी कोल्हापूर एवढं फेमस आहे ना. सो बघा तुम्ही क्लायमेट बघूनच तुम्ही पागल होशील, एवढं मस्त क्लायमेट आहे. सो असं वाटतं की ना कुठेतरी नॉर्थ साईडला आलो आम्ही. नॉर्थ साईडला कुठेतरी आपलं ह्याला जम्मू काश्मीर साईडला किंवा लडाख साईडला, मनाली शिमला साईडला असं आले वाटतं. गाईज माझ्या लेफ्ट साईडला तुम्ही बघता ना, लेफ्ट साईडला पूर्ण दरी आहे गाईज, पूर्ण दरी आहे लेफ्ट साईडला. आणि आम्ही हळूहळू चाललोय.
एकदम मस्त क्लायमेट, मजा आली काही, एकदम मस्त क्लायमेट झालं. सो आम्ही आता आहे ना ज्योतिबाच्या दर्शनाला आलोय मंदिरात. तुम्ही बघू शकता पुढे जे आहे ना ते ज्योतिबाचं मंदिर आहे. ते गेटमधनं आम्ही आज जाणार गाईस. चांग चांग असं होणे आता मोबाईल येते तर बोल. काहीच आम्ही आहे ना ज्योतिबाच्या दर्शनाला आलोय. तर आता ज्योतिबाचं दर्शन आहे. सो गाईज आमचं आता आहे ना दर्शन ज्योतिबाचं झालंय. आता आम्ही आहे ना यमाईला जाणार आहे तिकडे खालच्या साईडला. धुकं किती झाले बघा. ज्योतिबा आहे ना दर्शनाला आले ना आम्ही, भरपूर धुकं झाले. आता आम्ही आहे ना यमाई मंदिराच्या इथं आलो. तुम्ही बघू शकता पुढे जे मंदिर आहे ना ते यमाईचं. सो गाईज आता आम्ही आहे ना यमाई मंदिराच्या इथे दर्शनाला आलो. ज्योतिबाचं दर्शन झालं आमचं. आता यमाईच्या इथे दर्शनाला आलो. सो आता दर्शन घेऊ आणि मग घरी जाऊ. इथे बघा इथे आहे ना एक विहीर आहे छोटीशी. आम्ही लहानपणी आहे ना इथे ना आंघोळ करायचो. मग आंघोळ करून आम्ही दर्शनाला जायचो. आता पाणी थोडं घाण दिसते, पहिलं स्वच्छ पाणी असायचं. तो चला दर्शन घेऊया गाईस. इकडे दर्शन घेऊ आणि मग भेटू गाईस. दर्शन घेतल्यानंतर भेटू. ओके चला. सो गाईस दर्शन झालेलं आहे आमचं. यमाईचं दर्शन झालेलं आणि धुकं बघा गाईस. बाहेर किती धुकं आहेत, पूर्ण धुकं आहेत गाईस. सो गाईज हे ना यमाईचं मंदिर आहे. आमचं दर्शन झालेलं आहे यमाईचं आता. आणि ना धुकं बघू शकता तुम्ही. धुकं आहे ना भरपूर धुकं झाले. चारी बाजूला आहे ना एवढी धुकं झाले ना, भरपूर धुकं झाले. सो गाईज आमचं दर्शन झालेलं आहे ज्योतिबा आणि यमाईचं. आता आम्ही चाललो आहे घरी. आता किती 8-8:30 वाजले असतील तरी क्लायमेट बघा गाईज. पूर्ण फॉग आहे आता. एकदम मस्त क्लायमेट झाले ना. नाश्ता काय चांगला भेटतो गाईज. आता आम्ही आहे ना नाश्ता करायला थांबलो इथे हॉटेलमध्ये. सो पोहे आणि चहा मागवला मी. ओके सो गाईज आमचे पोहे आलेले आहेत. पोहे आणि चाय. सो आता खातो, मस्तपैकी एन्जॉय करतो आणि मग भेटू आपण. ओके गाईज चला. गाईज आम्ही दर्शन झालेलं आहे आणि रॉयल एनफिल्डचं आता ग्रुप केलेला आहे इकडनं आणि आमचं दर्शन झालेलं आहे. गाईज वातावरण तुम्ही बघू शकता. एकदम छान वातावरण झाले. ज्योतिबा डोंगरावरचं आहे. आता सध्या आम्ही आहे ना ज्योतिबा डोंगरावर आहे गाईज. आणि खालती तरी बघा गाईज एकदम किती छान दिसते. एकदम तिकडे आहे ना ऊन पडले, इकडे सावली आहे. समोरचा डोंगर दिसतो ना तो पन्हाळा गड आहे गाईज. तिकडे ऊन आहे, भरपूर ऊन. आणि जिथे मी उभा आहे ना आता सध्या तिथे पूर्ण सावली आणि पावसाचं वातावरण झाले गाईज. तुम्ही बघू शकता एकदम मस्त वातावरण झालं. सो गाईज आता आहे ना घरी निघूया गाईज आपण. आता दर्शन झालं ज्योतिबाचं, यमाईचं दर्शन झालं. सो हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना, सो गिव्ह इट थम्स अप, सबस्क्राईब द चॅनल अँड प्रेस द बेल आयकॉन गाईज. ओके भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये गाईज. चला बाय.